मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भावपूर्ण वातावरणात दिला वर्षा निवासस्थानातील बाप्पाला निरोप, कुटुंबियांच्या उपस्थितीत विसर्जन। लालबागच्या राजाच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात, लालबागच्या राजावर ऐतिहासिक आतषबाजी, विसर्जन मिरवणुकीत तुफान जल्लोष। त्यांचा उत्साह शिगेला। या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचा तुफान जल्लोष, भर पावसात भक्तांचा उत्साह शिगेला तर मिरवणुकीत भाविकांची तुफान गर्दी। पुण्यात पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींची भव्य विसर्जन मिरवणूक, मानाच्या गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेला गणेश भक्तांचा जनसागर लोटला। आणि नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीत गिरीश महाजनांचा ठेका तर संभाजीनगरमध्ये संजय केनेकर, अंबादास दानवेंनीही धरला विसर्जन मिरवणुकीत ठेका। नमस्कार, मी अमित गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्रात महोत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची आज सांगता होते आणि आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आता आलेली आहे। ही दृश्य आपण बघतो, लालबागच्या राजाची प्रचंड अशी गर्दी आपल्याला बघायला मिळते। दोन दृश्य समोर येत आहेत, एकीकडे मुंबई तर दुसरीकडे पुण्यातली आपण ही थेट दृश्य बघतोय। दोन्हीकडे प्रचंड उत्साह बघायला मिळतोय। काही ठिकाणी आपण बघितलं तर पाऊस होता, मात्र यानंतर सुद्धा गणेश भक्तांचा तितकाच मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। मुंबईमध्ये गणेशगल्लीचा राजा, मुंबईच्या राजाची आपण दृश्य बघतोय। अतिशय सुंदर, रुबाबदार आणि अतिशय भव्य अशी मूर्ती आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळते। दुसरीकडे आपण बघतोय पुण्यामध्ये होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। अनंत चतुर्थीचा दिवस
दोन दृश्य, एकीकडे मुंबई आणि दुसरीकडे पुण्यातली दृश्य. पुण्यामध्ये सुद्धा मानाच्या गणपतींची मिरवणूक आता सुरू झालेली आहे. उत्साह मोठ्या शिगेला पोहोचलेला आपल्याला बघायला मिळतोय. तर इकडे मुंबईमध्ये सुद्धा गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय. गणपती बाप्पाचं विसर्जन होईल. सर्व लाखो गणेश भक्त आज गणेश भक्तांच्या विसर्जनामध्ये मिरवणुकीने अतिशय शिस्तपूर्वक श्रद्धेने आणि गणपती बाप्पाला आज संध्याकाळी सुरू केली. पोलिसांचा देखील बंदोबस्त गोरेगाव चौपाटी असेल, इतर घाट, कृत्रिम घाट न्यायालयाचे आदेश देखील पाळले जाणार. न्यायालयाच्या आदेशाचं देखील पालन गणेश भक्त करतायत. त्याचबरोबर मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, सर्व राज्यातल्या महापालिका, नगरपालिका यांनी राज्य सरकारने अतिशय व्यवस्थित चोख व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केलेली आहे. कृत्रिम तलाव अतिशय व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे. गणेश भक्तांना गणपती विसर्जनाला कुठली बाधा अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली. सर्व गणेश भक्तांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. गणरायाकडे काय साकडं असणार यंदाचं भारतासाठी आणि पूर्ण देशात? गणरायाकडे सगळं गणेश पहिल्याच दिवशी सांगितलंय. गणरायाने गणरायाला सगळं माहीत आहे. तो विघ्नहर्ता आहे, तो संकट दूर करणारा आहे आणि म्हणून या महाराष्ट्रावरती श्री हरिश्च संकट दूर हो, बळीराजा वरती सगळी संकट दूर हो, हरिश्च दूर हो, बळीराजाच्या सुख समाधान आनंद चांगलं पैकी हो आणि माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ, शेतकरी, कष्टकरी, वारकरी सगळ्याच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी, आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस दिवंगत नेते पाऊस पडतो आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर अनेक ठिकाणी जे विसर्जनामध्ये देखील बांधले होते मोठ्या पाण्यामध्ये लोक जाऊ शकतात. त्याबद्दल कसं सगळी व्यवस्था प्रशासनाने शासनाने केलेली आहे. गणेश विसर्जनाला कुठलीही अडचण येणार नाही याचा चोख बंदोबस्त नियोजन शासन दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेली नवरात्र आणखी तुम्ही पुढे घेऊन जात आहे. आज त्याचं भूमिपूजन, मंडपपूजन झालेलं आहे. येणारा नवरात्र काळ कशा प्रकारे असणार आहे? म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला नवरात्रोत्सव या ठिकाणी एमबी नाक्याला सुरू होणार आहे आणि त्याचं भूमिपूजन मंडपाचं आज या ठिकाणी झालेलं आहे. नवरात्रोत्सव हा एमबी नाक्याचा हा महाराष्ट्रातले देशातले जगभरामध्ये त्याची सर्व दूर कीर्ती पसरलेली आहे आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव